The next part in this chapter is thermochemical equation. Here is the example of thermochemical equation. Carbon graphite plus 2H2 gas, it gives CH4 gas. And second equation, H2 gas plus 1O2 gas, it gives H2 liquid. These are the examples of thermochemical equation. And in this example, the physical states of reactant and products are given. Then enthalpy of chemical reaction or energy change of chemical reaction is also given. And these both equations are balanced for number of moles of reactant and product. हे thermochemical equation चे एक्झाम्पल आहे. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय काय दिसतंय तर प्रत्येक रिएक्टंट आणि प्रोडक्टची काय दिले फिजिकल स्टेट दिलेली आहे. नंतर हे इक्वेशन बॅलन्स्ड इक्वेशन आहे आणि त्या रिएक्शनचं एन्थाल्पी चेंज पण दिलेलं आहे. आणि हेच आपल्याला काय करायचे डेफिनेशन मध्ये सांगायचं आहे. Thermochemical equation, it is the balanced chemical equation in which the enthalpy change, the physical states and number of moles of reactant and products are specified or given. लक्षात आलंय आता मी जे बोललो थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. त्या बॅलन्स केमिकल इक्वेशन मध्ये एन्थाल्पी चेंज नंतर फिजिकल स्टेट्स रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या आणि परत त्या रिएक्टंट आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स हे काय स्पेसिफाय केलेले आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण थर्मोकेमिकल इक्वेशन. आणि मग थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी काय रूल आहेत. फॉलोइंग आर द सम गाईडलाइन्स फॉर रायटिंग द थर्मोकेमिकल इक्वेशन. फर्स्ट, द इक्वेशन मस्ट बी बॅलन्स्ड फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. म्हणजे दिलेले इक्वेशन कसं असलं पाहिजे बॅलन्स असलं पाहिजे. रिएक्टंट आणि प्रोडक्ट बॅलन्स असले पाहिजे. हे इक्वेशन बॅलन्स आहे. हायड्रोजन 2 आहेत, हायड्रोजन 2. ऑक्सिजन इथं 1O2 म्हणजे एकच आहे आणि इकडं पण एकच आहे. इथं हे पण इक्वेशन कसं आहे बॅलन्स आहे. म्हणजे दिलेलं इक्वेशन बॅलन्स असलं पाहिजे रिएक्टंट आणि प्रोडक्टसाठी. हा पहिला रूल आहे. सेकंड, द न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड साइन ऑफ एन्थाल्पी चेंज इज गिवन ऑन द राईट हँड साईड ऑफ द इक्वेशन. म्हणजे एन्थाल्पीचं काय चेंज आहे त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू हे आणि त्याचं साईन कुठं लिहायचं आपल्याला तर ती राईट साईडला. आणि ती एन्थाल्पी चेंज म्हणजे काय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असणार आहे. समजलंय. द न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड साइन ऑफ द एन्थाल्पी चेंज इज गिवन ऑन द राईट हँड साईड. दिस व्हॅल्यू इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनचा जो काही एनर्जी चेंज आहे तो आपल्याला एनर्जी चेंज आणि त्याचं साईन तो कुठं लिहायचं आहे राईट हँड साईडला. आणि ते म्हणजे काय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन असणार आहे. कळतंय. थर्ड, द फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट आर स्पेसिफाईड बाय द लेटर्स. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट्स पण आपल्याला राईट डाऊन करायचे किंवा लिहायचे किंवा स्पेसिफाय करायचे. स्मॉल एस फॉर सॉलिड, स्मॉल एल फॉर लिक्विड, स्मॉल जी फॉर गॅस अँड EQ फॉर ॲक्वस. मग इक्वेशनमध्ये सगळं आहे का बघा. गॅस लिक्विड किंवा कार्बनसाठी ग्राफाईट फिजिकल स्टेट आहे त्याची ती. हायड्रोजन गॅस CH4 गॅस ह्या फिजिकल स्टेट आपल्याला स्पेसिफाय करायचे. लक्षात आलंय. चला थर्ड, पुढं काय म्हणलंय द डेल्टा H0 ऑफ R व्हॅल्यू रिफर्स टू फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्सेस दोज अपेअर इन इक्वेशन. आणि ती जी व्हॅल्यू आहे ती त्या पर्टिक्युलर फिजिकल स्टेटसाठी असणार आहे. ही एनर्जी चेंजची व्हॅल्यू. हे थर्ड झालं. आता फोर्थ आहे. फोर्थ काय सांगते द गिवन व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन अज्युम्स दॅट द रिॲक्शन ऑकर इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे दिलेली व्हॅल्यू जी असणार आहे ही दिलेली व्हॅल्यू आहे -74.8. ही काय इंडिकेट करते रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये प्रोसेड होते. किंवा ही रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये त्याची व्हॅल्यू 74.8 आहे. लक्षात येते. किंवा H2 + 1O2 H2 लिक्विड मिळते
फॉरवर्ड रिॲक्शन आहे आणि त्या फॉरवर्ड रिॲक्शनची आपल्याला एन्थाल्पी चेंज दिलेला आहे. कळते. द गिवन व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच झिरो ऑफ आर अज्युम्स दॅट रिॲक्शन ऑकर इन फॉरवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर इफ द रिॲक्शन इज रिव्हर्स्ड, आपण जर रिॲक्शन रिव्हर्स केली तर ह्या एन्थाल्पीचं सिम्बॉल पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. मॅग्निट्यूड तेच राहते. बरोबर आहे. त्यामुळे काय म्हणले, स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर द रिव्हर्स रिॲक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन साईन टू दॅट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन. म्हणजे कसं एक्झाम्पलमध्ये बघा अगोदर आपण ही रिॲक्शन एक्झॅक्टली रिव्हर्स करूया. सेकंड रिॲक्शन H2 लिक्विड इट गिव्स H2 गॅस प्लस 1/2 O2 गॅस. आपण सेकंड रिॲक्शन रिव्हर्स केली एक्झॅक्टली आणि सेकंड रिॲक्शन रिव्हर्स केल्यानंतर आपल्या ह्याची व्हॅल्यू लिहायची. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय होणार आहे, प्लस 285.8 किलो जूल. समजले. ह्याचा अर्थ काय, स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर द रिव्हर्स रिॲक्शन, ही रिव्हर्स रिॲक्शन आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर रिव्हर्स रिॲक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड, इक्वल आहे मॅग्निट्यूड म्हणजे 285.8च आहे, बट अपोजिट इन साईन टू दॅट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन. म्हणजे आपण ही फॉरवर्ड रिॲक्शन जर रिव्हर्स केली तर त्या रिव्हर्स रिॲक्शनची एन्थाल्पी काय होणार आहे, त्याचं मॅग्निट्यूड काय राहते, सेम राहते, पण साईन काय होते, चेंज होते. समजते. सेम तसंच ही पण रिॲक्शन जर रिव्हर्स केली, रिव्हर्स म्हणजे आपण आता लिहित नाही मी तर CH4 इट गिव्स कार्बन प्लस 2H2. ही जर रिॲक्शन रिव्हर्स केली तर एन्थाल्पी काय येईल, डेल्टा H0 ऑफ आर इज इक्वल टू प्लस 74.8. कळाले. ह्याचाच अर्थ काय होतोय, अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन ऑन रिव्हर्सल बिकम्स एंडोथर्मिक अँड वाईस वर्सा. म्हणजे आपण जर रिॲक्शन रिव्हर्स केली तर ती रिॲक्शन जर समजा सुरुवातीची रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल, रिव्हर्स केल्यानंतर काय बनणार आहे, एंडोथर्मिक. किंवा फॉरवर्ड रिॲक्शन जर एंडोथर्मिक असेल आणि नंतर रिव्हर्स केली तर ती काय होणार आहे, एक्झोथर्मिक. समजते. चौथा रूल कळाला आहे. चौथा रूल सिम्पल आहे. काय सांगितलं आहे तर दिलेली जी काय व्हॅल्यू असणार आहे ती फॉरवर्ड रिॲक्शनसाठी असणार आहे एन्थाल्पी चेंजची. आणि नंतर आपण जर रिॲक्शन रिव्हर्स केली तर एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू काय राहते, मॅग्निट्यूड काय राहते, सेम, पण साईन काय होते, चेंज. लक्षात आलंय. आता लास्ट काय सांगते, इफ द कोएफिशिएंट इंडिकेटिंग नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द सबस्टन्सेस in the thermochemical equations are multiplied or divided by the certain numerical factor. म्हणजे हे तुम्हाला थर्मोकेमिकल इक्वेशन दिलेले आहेत. त्या थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये जे काय रिॲक्टंट आहेत किंवा प्रोडक्ट आहेत त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर काय होणार आहे. पूर्ण इक्वेशनला समजा आपण मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय केलं किंवा 3 मल्टिप्लाय केलं तर काय होईल. समजा आपण हे वरचं इक्वेशन किंवा हे सेकंड इक्वेशन आहे, हे आता इथं आलेलं, त्याला आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. 2 मल्टिप्लाय केलं काय होणार आहे, 2H2 लिक्विड इट गिव्स काय 2H2 गॅस प्लस 1/2 O2 गॅस म्हणजे काय होणार आहे, O2 गॅस. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्टला आपण मल्टिप्लाय केलं 2 तर त्यावेळेस जो काही स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज आहे त्याला आपण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे डेल्टा H0 ऑफ आर इज इक्वल टू किती येणार आहे, 2 × 285.8 किलो जूल. आले लक्षात मी काय म्हणतो ते. मी परत एकदा सांगतो शेवटचा, दिलेल्या थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये आपण पूर्ण इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं सुटेबल फॅक्टरनं तर त्याच फॅक्टरनं आपल्याला एन्थाल्पी चेंजला आपण काय करावं लागेल, मल्टिप्लाय किंवा डिवाइड करावं लागेल. लक्षात आले. वाटल्यास परत एक्झाम्पल बघा. इथं आपण हे पहिलं इक्वेशन आहे त्याला जर 2 मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 2 कार्बन ग्राफाईट प्लस हे 2च्या ऐवजी काय होणार आहे 4H2 गॅस, इथं काय होणार आहे 2CH4 गॅस. 2 मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे एन्थाल्पीला आपण काय 2. असं काय नाही 2च, तिथं जे काय आपण मल्टिप्लाय करणार आहोत 2 3 तेवढ्यानं जर आपण ह्या रिॲक्टंटला आणि प्रोडक्टला मल्टिप्लाय केलं तर एन्थाल्पी चेंजला आपण काय करावं लागेल, मल्टिप्लाय. किंवा इक्वेशनला जर ह्या डिवाइड केलं तर एन्थाल्पी चेंजला आपण काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल त्याच फॅक्टरनं.
आता पुढे एक्झाम्पल दिले आपल्याला. CH4 गॅस प्लस 2O2 गॅस इट गिव्स CO2 गॅस प्लस 2H2O लिक्विड आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू -290 किलोजूल. रूल परत सांगायची गरज नाही, फक्त इक्वेशन काय इंडिकेट करते. द इक्वेशन इंडिकेट्स दॅट when 1 mole of methane and 2 mole of oxygen किंवा 2 mole of oxygen in their standard state, हे कसे आहेत स्टँडर्ड स्टेटला आहेत, in their standard state reacts to produce 1 mole of CO2 and 2 mole of water also in their standard state. म्हणजे ज्यावेळेस आपण 1 मोल CH4 आणि 2 मोल ऑक्सिजन त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये रिॲक्ट करतो तर काय बनणार आहे, 1 मोल CO2 आणि 2 मोल वॉटर मॉलिक्यूल, ते पण कसे त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये. आणि ह्या रिॲक्शनचं एन्थॅल्पी चेंज, द एन्थॅल्पी चेंज इज -890 किलोजूल. आता मायनस आहे नाही याचा अर्थ ही इव्हॉल्व होईल की ॲब्झॉर्व होईल, तर साहजिकच इव्हॉल्व किंवा रिलीज होते. दॅट इज 890 किलोजूल ऑफ हीट इज रिलीज्ड. आता पुढं सेकंड एक्झाम्पल आहे पण त्याच्यावरती क्वेश्चन दिला आपल्याला. C2H2 गॅस प्लस 5/2O2 गॅस इट गिव्स CO2 गॅस प्लस H2O लिक्विड डेल्टा H0 ऑफ R -1300 किलोजूल. आणि काय सांगितलं आहे, क्वेश्चन काय दिलं आपल्याला, क्वेश्चन असलेलं आहे राईट द थर्मोकेमिकल इक्वेशन वेन. आपल्याला थर्मोकेमिकल इक्वेशन लिहायचे पहिल्यावरून, पण पहिल्यामध्ये काहीतरी चेंज करायचं आहे. राईट द थर्मोकेमिकल इक्वेशन वेन कोइफिशियंट ऑफ द सबस्टन्सेस आर मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे सबस्टन्स जे आहेत त्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट त्याचे कोइफिशियंट कशाने मल्टिप्लाय करायचे 2 न. आणि सेकंड इक्वेशन इज रिव्हर्स्ड, इक्वेशन रिव्हर्स केल्यानंतर पण आपण ते लिहायचं आहे. मग द गिवन थर्मोकेमिकल इक्वेशन, दिलेलं इक्वेशन लिहायचं आहे C2H2 गॅस प्लस 5/2O2 गॅस इट गिव्स 2CO2 गॅस प्लस 2H2O लिक्विड आणि एन्थॅल्पी चेंज -1300 किलोजूल. आता फर्स्ट काय सांगितलं आहे, इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं किंवा त्या सबस्टन्सला मल्टिप्लाय करायचं आहे. द इक्वेशन गिवन इक्वेशन इज मल्टिप्लाइड बाय 2. 2ने मल्टिप्लाय केलं 2C2H2 आणि 5/2 इंटू 2 काय येणार आहे तर 5O2 इट गिव्स 2 × 2 4CO2 अँड 2H2. म्हणजे आपण रिॲक्टंटने प्रोडक्टला मल्टिप्लाय केलं आहे तर एन्थॅल्पी चेंजला आपण मल्टिप्लाय करावं लागेल. -1300 इंटू 2 इज इक्वल टू -2600. अंडरस्टँड. अँड सेकंड द इक्वेशन इज रिव्हर्स्ड. गिवन इक्वेशन, द गिवन इक्वेशन इज रिव्हर्स्ड. 2CO2 रिव्हर्स करायचं म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली अपोजिट लिहायचं आहे. 2CO2 आता गिवन इक्वेशन करायचं आहे 2CO2 प्लस H2O लिक्विड इट गिव्स C2H2 गॅस प्लस 5/2O2 गॅस. आता माहिती आहे आपल्याला इक्वेशन जर आपण रिव्हर्स केलं तर एन्थॅल्पी चेंजची व्हॅल्यू कशी होते, फक्त मॅग्निट्यूड सेम राहते, साईन कसं राहते चेंज होते अपोजिट. गिवन रिएक्शनची व्हॅल्यू काय -1300. 1300 ॲज इट इज राहणार आहे, मायनसच्या ऐवजी काय प्लस येणार आहे. ओके.